काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ माझ्या फेसबुक पेजवरून पोस्ट केला होता। तर या व्हिडिओद्वारे राजे समरजित सिंह घाटगे यांच्या पत्नी नवोदिता देवी घाटगे यांनी शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये एक फसवणुकीची तक्रार दाखल केली होती। आणि या आमच्यासारख्या सामान्य माणसांना काही पडलेल्या प्रश्नांच्या माध्यमातून मी तो व्हिडिओ पोस्ट केला होता। आणि समरजित राजे जे छोट्या छोट्या गोष्टींवर पत्रकार परिषद घेतात त्यांनी या प्रश्नांची उत्तरे द्यावी अशी आमची एक माफक अपेक्षा होती। पण कदाचित माझी विनंती त्यांना फार अशी महत्त्वाची वाटली नसेल, म्हणून त्यांनी त्या गोष्टीसाठी खुलासा केला नसेल। राजे समरजित सिंह घाटगे यांच्या पत्नी नवोदिता देवी घाटगे यांनी 4 जूनला शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। राजे साहेब आणि वहिनी साहेबांनी जेव्हा ही तक्रार दाखल केली तेव्हा हे प्रकरण फक्त त्यांच्यापुरतं मर्यादित न राहता हे संबंध कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेचं झालंय आणि हा त्यांच्या आणि आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या अस्मितेचा विषय। तर विषय सुद्धा मी त्या व्हिडिओद्वारे मांडला होता की विषय असा होता, स्वतः नवोदिता देवी घाटगे यांच्या म्हणण्यावरून त्यांनी मलेशियामध्ये एक पार्सल पाठवलं होतं एका पत्त्यावर। तर त्यांना काही वेळाने एका व्यक्तीचा फोन आला। त्यांनी कस्टम अधिकारी असल्याचं सांगितलं आणि हे सांगताना त्यांनी, तुम्ही जे मलेशियाला पार्सल पाठवलं आहे ते आमच्या ताब्यात असून त्यामध्ये MDM ड्रग्स आहेत, तुमचे बनावट पासपोर्ट आहेत आणि काही ATM कार्ड्स आहेत आणि हे सगळं आमच्या ताब्यात आहे। जर हे सगळ्या तुमच्यावर तुम्ही अतिशय गंभीर गुन्हा केलेला आहे आणि तुमच्यावर कारवाई होऊ शकते। थोड्या वेळानंतर पुन्हा एका व्यक्तीचा त्यांना फोन आला। त्यांनी आपण CBI अधिकारी असल्याचं सांगितलं आणि तुम्ही फार मोठा गुन्हा केलेला आहे, तुमच्यावर कठोरातली कठोर कारवाई होऊ शकते। हे थांबवायचं असल्यास त्यांनी 20 लाख रुपयाची मागणी नवोदिता देवी घाटगेंच्याकडे केली। हे मी म्हणत नाही, त्या स्वतः शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। त्या तक्रारीत त्यांनी हे सगळं नमूद केलेलं आहे। आता जेव्हा 2 ते 5 जूनच्या दरम्यान त्यांनी त्या संशयित लोकांना म्हणजे जे कोणी अधिकारी म्हणवत असतील या लोकांना RTGSद्वारे टप्प्याटप्प्याने 20 लाख रुपये त्यांच्या खात्यावर पाठवून दिलेले आहेत। त्यानंतर 8 जूनला त्यांनी शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये अशी तक्रार केली की संबंधित काही व्यक्तींनी मला फोन केला, कस्टम अधिकारी CBI अधिकारी असल्याचं सांगितलं आणि माझ्याकडून म्हणजे ते अनिल यादव आणि अजित यांचं पूर्ण नाव समजू शकलं नाही, या व्यक्तीने माझ्याकडे 20 लाख रुपयाची मागणी केली आणि माझी फसवणूक झालेली आहे अशी तक्रार त्यांनी 8 जूनला दिली। 9 जूनला सगळ्या वृत्तपत्रामध्ये ही बातमी छापून आली, तुम्ही सगळ्यांनी पाहिली असेल, वाचली असेल। आता हा सगळा घटनाक्रम पाहता 2 जूनपूर्वी त्यांनी मलेशिया येथील पत्त्यावर ते पार्सल पाठवलं। 2 जून ते 5 जूनच्या दरम्यान त्यांनी त्या संशयित म्हणजे त्या व्यक्तींच्या जे अधिकारी म्हणवत होते त्या लोकांच्या खात्यावर पैसे पाठवले आणि नंतर 8 जूनला त्यांनी ही तक्रार दाखल केली। आता सामान्य माणूस आणि सामान्य महिला म्हणून आमच्या मनात काही प्रश्न उपस्थित होत आहेत। आता याच्यात आमची काही चूक आहे हे आम्हालाच समजत नाही। सामान्य महिला म्हणून आमच्या मनात काही प्रश्न उपस्थित होत आहेत आणि हे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी समरजित राजेंना विचारले होते। त्यांनी या प्रश्नांचा काहीही खुलासा केला नाही। 15 दिवस या घटनेला होऊन सुद्धा या विषयावर चक्कार एक शब्दसुद्धा बोललेले नाही। हे सगळं घडत असताना जेव्हा नवोदिता देवींना वहिनी साहेबांना पहिला फोन आला त्याच वेळी त्यांनी शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये कुठलीच तक्रार त्याचवेळी का दाखल केली नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतः समरजित सिंह राजे घाटगे हे ज्या पक्षाचे पदाधिकारी आहेत त्या पक्षाच्या गृहमंत्र्यांच्या बरोबर त्यांच्या अतिशय जवळचे आणि घरगुती संबंध असताना त्यांनी हे प्रकरण त्यांच्या कानावर का घातलं गेलं नाही, आमच्या सरकारने एक मोठा पडलेला प्रश्न आहे। 15 दिवस या प्रकरणाला होऊन राजे समरजित सिंह घाटगे जर आपल्या पत्नीला न्याय देऊ शकत नसतील तर एक राजा म्हणून आमच्यासारख्या सामान्य प्रजेने त्यांच्याकडे कुठल्या आशेने अपेक्षेने पाहावं असाही आमच्या मनात प्रश्न येतो। आज आम्ही जिल्हा प्रशासनाला एक निवेदन दिलेलं आहे। जिल्हा प्रशासनावर त्यांच्या न्यायावर आमचा विश्वास आहे। ही लढाई महिलांच्यासाठीची आहे, एका राणीवर झालेल्या अन्यायासाठी आहे। राजा आणि राणी यांना आम्ही त्याच ठिकाणी त्याच पद्धतीने बघतो, त्या कागलच्या अस्मिता आहेत आणि या अस्मितेला डिवचण्याचा त्यांच्यावर टपका ठेवण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला असेल तर त्यांची चौकशी व्हावी एवढीच आमची एक माफक अपेक्षा आहे। बरं, या घटनेला 2 आठवडे झालेले असताना राणी साहेबांनी आमच्या वहिनी साहेबांनी ज्या लोकांच्या खात्यावर हे पैसे पाठवले त्या खात्यांची चौकशी होऊन आतापर्यंत त्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या गेल्या पाहिजे होत्या। असं न होता अजूनही 15 दिवसात त्या खात्यांचा शोध लागलेला नाही। हे कसं काय होऊ शकतं हाही आम्हाला प्रश्न पडलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पार्सल मलेशियातील ज्या पत्त्यावर पाठवलं गेलं होतं त्या पार्सलचं पुढे काय झालं
हे पार्सल त्या पत्त्यावर पोहोचलं का आणि ते आता कुठं आहे, असे काही छोटे छोटे आमचे प्रश्न आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर या पार्सलमध्ये तसं काही संशयास्पद नव्हतं तर मग त्या अधिकारी म्हणवणाऱ्या लोकांनी घाईघाईने 20 लाख रुपये मागितल्यानंतर तुम्ही गडबडीने आणि घाईघाईने लगेच त्यांच्या खात्यावर 20 लाख रुपये पाठीमागचं कारण काय. तेव्हा गृहमंत्रालयाला माझी नम्र विनंती आहे की या प्रकरणामध्ये एकतर मलेशियाचा उल्लेख आहे, अंमली पदार्थांचा संबंध आहे, असं असताना हे प्रकरण NIA आणि NCBकडे तपासासाठी द्यावं, त्यांची यंत्रणा या तपासावर लावावी, अशी एक माफक अपेक्षा आमच्या या सगळ्या तमाम कोल्हापूरच्या जनतेच्या वतीने मी गृह मंत्रालयाला करते. आमच्या राणीला तिचा न्याय मिळावा. राणीसाहेब हे आमच्या कागलच्या कोल्हापूरच्या अस्मिता आहेत, राजघराण्याच्या सूनबाई आहेत. त्यांच्यासाठी आमच्या या महिलांची ही लढाई आहे, निस्वार्थी लढाई. आम्ही या न्यायासाठी लढत आहोत आणि येत्या 8 दिवसात प्रशासनाने आणि या सर्व यंत्रणेने त्या गुन्हेगारांना पकडावं आणि कठोरातली कठोर कारवाई त्यांच्यावर करावी, अशी अपेक्षा आमच्या सगळ्या महिलांची आहे आणि कारवाई होईल असा एक विश्वास आम्ही प्रशासनाला व्यक्त करतो. धन्यवाद. राजे म्हणू शकतात तर नवोदित मग हे कुणाला सांगितलं पाहिजे. समरजित सिंह राजे जेव्हा स्वतःला राजे म्हणून घेतात तेव्हा राजांनी म्हणलं पाहिजे की मला राजे म्हणू नका, हे राजेंनी सांगितलं पाहिजे. पण त्यांना आवडत नसेल तर आम्ही उगीच त्यांचा अपमान करू शकत नाही. त्यांना जर राजा आणि राणी म्हणणं आवडत असेल तर त्यांचा अपमान. बरोबर. हे तुम्ही जेव्हा समर्जित राजे प्रेस घेत असतात आणि तेव्हा लोक सगळे त्यांना राजे राजे म्हणून हाक मारत असतात, तेव्हा समर्जित राजेने असं म्हणलं पाहिजे. म्हणत नाहीत पण म्हणू नका कुठं म्हणतात, म्हणू नका तरी म्हणत नाहीत. अनेक महिलांची फसवणूक झाली, तेव्हा कधी तुम्हाला असं वाटलं नाही की आपण त्यांची भूमिका घ्यावी, त्यांच्यावर अन्याय झालाय? अनेक महिलांच्यावर, असे सामान्य महिलांच्यावर पण अन्याय झाले. परवाच आम्ही आमच्या पक्षाच्या रुपालीताई चाकणकर यांच्यावर पण एक अश्लील व्हिडिओ पोस्ट केला होता, त्याच्यासाठी आम्ही निवेदन दिलं. त्याच्या आधी बरेचशी निवेदन आम्ही जिल्हा प्रशासनाला दिलेली आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या घटनेमध्ये अंमली पदार्थांचा उल्लेख आहे, संबंध आहे आणि तो आहे की नाही हे फक्त प्रशासनाने सांगावं, त्या यंत्रणेने तपास लावावा, एवढीच आमची अपेक्षा आहे. आम्ही कोणावर आरोप करतच नाही आहोत. बरोबर आहे, अजिबात नाही. तुम्हाला सांगू का, मी हे बरोबर निष्क्रिय मी म्हणतच नाही, मी अपेक्षा व्यक्त करते की 15 दिवस झाला तरी काही झालं नाही, याचा अर्थ ती निष्क्रिय असंच होतो ना. म्हणजे तुमचा बरोबर आरोप आहे की ते निष्क्रिय आहे. बरोबरच आहे, निष्क्रिय आहेत. म्हणजे जर 15 दिवस झालं या गोष्टीचा खुलासा होत नाही तर याच्यात नेमका कुणाचा हात आहे हे सुद्धा कळायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला असं वाटत असेल की मी कुठल्या तरी पक्षाची भूमिका मांडते, तर हे निवेदन आम्ही आता मुश्रीफ साहेबांना सुद्धा देतोय की पालकमंत्र्यांनी सुद्धा आमच्यावर, महिलांच्यावर जे अन्याय होतात त्या अन्यायाला ते वाचा फोडतील अशी आमची त्यांच्याकडूनही माफक अपेक्षा आहे. त्यांनाही आम्ही निवेदन देत आहोत. आणि मगाशी काही पत्रकारांनी सांगितलं की उद्या मुख्यमंत्री येत आहेत, तर मुख्यमंत्री साहेबांनाही आम्ही हे निवेदन देणार आहोत. आणि मुळात यात पक्षाचा संबंधाचा येण्याचा काही प्रश्नच येत नाही. एका महिलेवर जर अन्याय झाला असेल तर आम्ही सगळ्या महिलांनी मिळून त्या अन्यायाला वाचा फोडावी, एवढाच आमचा यातून प्रयत्न आहे. तुम्ही याला वेगळं वळण लावत असाल तर त्याला आम्ही काय करू शकत नाही. जी पोटतिडीक ह्या राणी साहेबांच्यावर वाटते, ती पोटतिडीक यापूर्वी आम्हाला कधी दिसली नाही म्हणून आम्ही विचारतो. नाही, एकतर यात अंमली पदार्थांचा वापर झालेला आहे, मलेशिया या गोष्टीचा. आणि मलेशियाला जर पार्सली वगैरे पाठवलं, तुम्ही शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या गोष्टीची चौकशी करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, 8 जूनला त्यांनी तक्रार दाखल केली, 9 जूनला सगळ्या वृत्तपत्रांमध्ये ही बातमी छापून आलेली आहे, कदाचित तुम्ही बघितली नसेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.